आजचा आपला पदार्थ आहे बहुगुणी शेवग्याच्या शेंगाचा पराठा। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो आपण शेंगा घेतले, ते स्वच्छ धुवून सालं काढून त्याच्या फोडी करून आपल्याला कुकरमध्ये टाकायचे। अर्धा कप पाणी टाकून 2 शिट्ट्या हाय फ्लेमवरती करून घ्यायचे। नंतर व्यवस्थित गाळणीच्या साहाय्याने ह्याचा पल्प आणि पाणी काढून घ्यायचं आहे। आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, धण्याची पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, ठेचा टाकायचा आहे, लसूण, आलं आणि मिरचीचा, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये मावेल तेवढं आपल्याला कणिक टाकायचं आहे आणि कणिक मळतो त्या पद्धतीने पीठ भिजून घ्यायचे। इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। तेल व्यवस्थित लावून गोळा करायचे, त्यावरती कोथिंबीर आणि सफेद तीळ पेरून आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। आणि छान लाटल्यानंतर दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि थोडंसं तेल सोडून आपल्याला गरमागरम दह्यासोबत किंवा चटणीसोबत पुदिन्याचं सर्व करायचं आहे। नक्की ट्राय करा, खूप छान लागते।